पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुणे वेधशाळेने नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर पुणे शहरांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय। नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय। संभाजीनगर आणि अहिल्यानगरच्या सीमेवरील गोदावरी नदीतील सराला बेट पावसाळ्यात निसर्गाचा अप्रतिम आविष्कार अनुभवायला मिळत आहे। चारही बाजूंनी पाण्याचा वेढा, दाट हिरवळ आणि मध्यभागी उभे असलेले भव्य मंदिर यामुळे सराला बेटाचं सौंदर्य अधिकच खुललंय। श्रद्धा, निसर्ग आणि पर्यटनाचा अनोखा संगम पाहण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करतायत। छत्रपती संभाजीनगरात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा प्रवाहित झालाय। धबधब्याच्या फेसाळ प्रवाहामुळे अजिंठा लेणीचे सौंदर्य अधिकच खुललं। हे मनोहारी दृश्य पर्यटकांना भुरळ घालत आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापी नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे। हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडण्यात आल्यानंतर नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। प्रकाश आणि सारंगखेडा बॅरेजमधूनही विसर्ग सुरू असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये मुसळधार पावसामुळे बोरी नदीनं रौद्ररूप धारण केलंय। नदीपात्रातील मंदिरं पाण्याखाली गेली असून अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। दरम्यान पुराच्या प्रवाहात पाण्याचा टँकर वाहून गेल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहायला सांगितलं आहे। गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील कन्नमवार जलाशय 100% भरला असून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सततच्या पावसामुळे जलाशय ओव्हरफ्लो झाल्यानं प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। तसेच नागरिकांनी डॅम परिसर आणि नदीपात्रात जाणं टाळावं असं आवाहन करण्यात आलंय। जळगाव जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर बनली असून हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे उघडण्यात आले। तापी नदीपात्रात सुमारे 3.5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। आमदार नंदकिशोर महाजन यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह धरणाची पाहणी करत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून तापी नदीपात्रात 3,15,222 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। या प्रचंड विसर्गामुळे तापी नदीने धोक्याची पातळी गाठली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। नागरिकांनी नदीकाठी जाणं टाळावं असं प्रशासनानं सांगितलंय। सातारा जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठा वाढला असून सलग 3ऱ्या दिवशी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। धरणाचे दरवाजे उघडून 11,680 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आलं असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। यवतमाळमधील मुसळधार पावसाचा परिणाम आता चंद्रपुरात दिसू लागलाय। पैनगंगा आणि वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। इरई नदीवरील मार्ग पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद झाली आहे। प्रशासनानं परिस्थितीवर लक्ष ठेवत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। बुलढाणा जिल्ह्यात पूर्णा नदीला महापूर आल्यानं अनेक भागांमध्ये संपर्क तुटलाय। गोळेगावचा तालुक्याशी संपर्क पूर्णपणे खंडित झाला असून मानेगावसह अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। या पुरामुळे नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून प्रशासनावर परिस्थिती लक्ष ठेवून आहे। पुण्यात मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण भरल्यानं धरणातून 45,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे शहरातील एकतानगर परिसरात पाणी शिरलं असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। गडचिरोली जिल्ह्यात पुराचा विळखा कायम आहे। भामरागड तालुक्याचा सलग 3ऱ्या दिवशी संपर्क तुटलेला असून गोदावरी, प्राणहिता आणि इंद्रावती नद्यांना पूर आलेला आहे। 20 पेक्षा अधिक मार्ग बंद असून नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। मुंबईतील कांदिवलीमध्ये दह्यात प्लास्टिकचे तुकडे आढळल्याचा ग्राहक महिलेनं दावा केलाय। या प्रकरणी FDA कडे तक्रार करण्याची तयारी त्यांनी केली आहे। ब्रेकनंतर स्वागत। एक सविस्तर बातमी पाहूया। नवी मुंबईतून जाणाऱ्या सायन पनवेल मार्गावरील पुलांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत। या खड्ड्यांमुळे मुंबईकडून पुण्याकडे आणि गोव्याकडे जाणाऱ्या वाहनधारकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। पुलावरील आणि पुलाखालील जाहिरातींचा मलिदा खाणाऱ्या MSRDC स्वतःही पुलाची निगा राखत नाहीये ना हे सर्व पूल नवी मुंबईकरांकडे
नवी मुंबईकडे हस्तांतरित करते। त्यामुळे खड्ड्यांमुळे निराधार वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागतोय। नवी मुंबईतील याच पुलांवरून खड्ड्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी। नवी मुंबई शहराची स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळख आहे, मात्र याच नवी मुंबई शहरामधून पीडब्ल्यूडी आणि MSRDCचा महामार्ग जातो, तो म्हणजे सायन पनवेल हायवे। पण या सायन पनवेल हायवेवरून जाताना तुम्हाला सामना करावा लागतो तो खड्ड्यांचा, आणि याचमुळे नवी मुंबई महानगरपालिकेची देखील इज्जत जाते। आणि या सायन पनवेल हायवेवरती मी उभा आहे। या सायन पनवेल हायवेवरच्या तुर्भ्या ब्रिजवरची परिस्थिती तुम्ही बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात खड्डे या पुलावरती पडलेले आहेत। मोठ्या प्रमाणात खड्डे या सगळ्या पुलावरती पडल्यामुळे सानपाडा असेल, तुर्भा असेल, तिकडून म्हणजे पुण्याकडे जाणारी वाहतूक देखील ठप्प होते। सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होत असते। मात्र याकडे पाहायला ना पीडब्ल्यूडीचं लक्ष आहे ना MSRDCचं लक्ष आहे। आपण बघू शकता की कशा पद्धतीने इथून गाड्या ये जा करतायत। खरं म्हटलं सायन पनवेल हायवे हा नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्याकडे हस्तांतर करण्यासाठी पीडब्ल्यूडीला सांगितलं होतं, मात्र हस्तांतर करण्यापूर्वी महापालिकेची एक अट होती की या महामार्गावरची ज्या जाहिराती आहेत त्या जाहिराती देखील त्याचं उत्पन्न देखील आम्हाला मिळायला पाहिजे, मात्र त्याला पीडब्ल्यूडीने होकार दिला नाहीये। आता परिस्थिती जर पाहिली तर सायन पनवेल हायवेचा जो मार्ग आहे तो कॉन्क्रीटीकरण झालेला आहे, परंतु याच महामार्गावरती 3 पूल आहेत आणि या 3 पुलांची परिस्थिती आपण बघतोय। हे 3 पूल देखील आहेत ते MSRDCने बांधलेले आहेत आणि MSRDCला आता नवी मुंबई महानगरपालिकेने नवीन प्रस्ताव दिलाय। ही दरवर्षी पावसाची परिस्थिती असते। ब्रेकनंतर स्वागत। एक सविस्तर आणि महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते। नीट परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय। आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे आणि खटले मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गृह विभागानं घेतलाय। दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात झालेल्या आंदोलनांमध्ये दाखल झालेले गुन्हे कायदेशीर प्रक्रियेनुसार मागे घेण्याचे निर्देश आता गृह विभागाने दिलेत। महत्त्वाची बातमी आहे। नीट परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधात मुंबईत जे आंदोलन झालं होतं त्यातले गुन्हे कायदेशीररित्या प्रक्रियेनुसार मागे घेण्याचे निर्देश गृह विभागाने दिले आहेत। तर दुसरीकडे जम्मू काश्मीरच्या डोडा भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे हाहाकार उडालेला आहे। अतिवृष्टीमुळे नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत। पुराचं पाणी रस्त्यांवर वाहत आहे, त्यामुळे अनेक भागांचा एकमेकांशी संपर्क तुटलाय। प्रचंड पाणी प्रवाहाबरोबरच डोंगरावरून वाहून आलेला मलबा सुद्धा निवासी वस्त्यांमध्ये येऊन साचलाय। ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे आणि त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी येते। त्याचबरोबर जो एक मलबा आहे, ढिगारा आहे, माती सुद्धा या ठिकाणी या पाण्याच्या प्रवाहासोबत येते आणि त्यामुळे इथं गाळ साचल्याचं पाहायला मिळतं। त्याची ही दृश्य आपण बघू शकतोय। यावेळेला फक्त पाणी येत नाहीये, पाणी वाहून येत नाहीये डोंगर दऱ्यांमधून, तर त्याच्यासोबत माती सुद्धा, गाळ सुद्धा वाहून येताना दिसतंय आणि त्याचा परिणाम म्हणजे ज्या ज्या ठिकाणी हे पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी हा गाळ सुद्धा साचतोय। सगळीकडे चिखल झाल्याचं दिसून येतंय। जम्मू काश्मीरची ही दृश्य आहेत। एकीकडे पावसाचा कहर सुरू आहे तर दुसरीकडे पावसानंतर वाहून येणारा हा गाळ, पाणी याच्यामुळे सुद्धा लोकांना समस्यांचा सामना करावा लागतोय। आणि याशिवाय जम्मू काश्मीरमधील राजौरी इथं सततच्या मुसळधार पावसामुळे सुक्तो नदीच्या पाणी पातळीमध्ये वेगानं वाढ होतीये। नदीच्या वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं हाय अलर्ट जारी केलाय। अत्यंत आवश्यक असल्याशिवाय नदीकाठी जाऊ नका किंवा नदी ओलांडण्याचा प्रयत्न करू नका असं आवाहन नागरिकांना केलंय। विशेषतः सखल भागातील रहिवाशांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय।